नमस्कार. 27 फेब्रुवारी 1933 या दिवशी जर्मनीच्या पार्लमेंटवरती संसद भवनावरती हल्ला झाला होता. त्यात लागलेल्या आगीमध्ये जर्मन संसदेचा बराच मोठा भाग एका सभागृहासह जळून नष्ट झाला होता. हिटलरकडे तेव्हा सत्तेची पूर्ण ताकद एकवटलेली नव्हती. या हल्ल्याचा वापर अत्यंत खुबीने त्याने जर्मनीची सत्ता पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी केला. पार्लमेंटवरील हा हल्ला म्हणजे जर्मनीच्या सार्वभौमत्वावरती हल्ला आहे असं हिटलरने तत्कालीन अध्यक्ष हिंडेनबर्ग यांना मान्य करायला लावलं आणि जर्मनीच्या घटनेतील कलम 48 अन्वये देशामध्ये आणीबाणी घोषित करायला लावली. विरोधी पक्षांच्या म्हणजेच तेव्हाच्या कम्युनिस्ट सदस्यांना खासदारांना अटक करण्याचं सत्र सुरू झालं. कम्युनिस्ट लोकांनीच हा हल्ला केल्याचा आरोप करून सार्वत्रिक धरपकड त्यांची सुरू करण्यात आली. संसदेतील तब्बल 80 कम्युनिस्ट आणि हिटलरच्या नाझी पार्टी विरोधातील खासदारांना अटक झाल्याने संसदेमध्ये विरोधी बाकांवर कोणी शिल्लकच उरलं नाही. त्याच्या पुढील महिन्यात म्हणजे मार्च 1933 जर्मनीची सार्वत्रिक निवडणूक आधीच घोषित झाली होती. त्यात हिटलरने या संसदेला आग लागण्याच्या बाबीचं पुरेपूर भांडवल करून घेतलं. विरोधक बहुतांश सगळे जेलमध्ये डांबले गेलेले होते आधीच. त्यामुळे हिटलरच्या आरोपांना उत्तर द्यायलाही विरोधी पक्षातील कोणी बाहेर नव्हतं. आणि मग त्या संभ्रमाच्या स्थितीमध्ये जर्मन जनतेने हिटलरच्या नाझी पार्टीला प्रचंड बहुमताने निवडून दिलं. त्यानंतर हिटलरचा हुकुमशहामध्ये झालेला बदल आणि त्याने जगावर लादलेलं दुसरं महायुद्ध, जगाची वाताहत, पुढे हिटलरचा झालेला पराभव आणि मग त्याने केलेली आत्महत्या हे सगळं आपल्याला वाचून माहिती असतं, आपण ते ऐकलेलं असतं. जर्मन संसदेवरील त्या हल्ल्याप्रकरणी काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यापैकी एकाला नंतर फाशीही देण्यात आलं. मात्र आता काही वर्षांपूर्वी जर्मन अभ्यासकांनी हे सप्रमाण सिद्ध केलं की जर्मन संसदेवरील तो हल्ला हिटलरच्याच नाझी पार्टीच्या काही सदस्यांनी घडवून आणलेला होता. हिटलरला पुढे जे काही घडवायचं होतं त्यासाठी आखण्यात आलेला तो कट होता. आता त्यानंतर त्या फाशी दिलेल्या कम्युनिस्ट व्यक्तीसह अन्य 4 त्या सगळ्या आरोपांमधून निर्दोष आणि सन्मानपूर्वक मुक्तता करण्यात आली. जर्मन संसदेला ती आग लावण्यात आली नसती किंवा ती घटना जर घडली नसती तर हिटलरने पुढे जे काही केलं ते त्याला करता आलं असतं का, तर हे काही आपल्याला आता सांगता येत नाही. कदाचित, पण त्याने दुसरा काहीतरी मार्ग शोधला असता आणि त्याला जे काही करायचं होतं ते त्यांनी केलंच असतं. परंतु संसदेवरील त्या हल्ल्याचा त्याने अतिशय धूर्तपणे आणि चलाखीने देशाची सगळी सूत्रं आपल्या ताब्यात घेण्यामध्ये आणि तत्कालीन सगळ्या आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला हे अगदी नक्की. मागे एका एपिसोडसाठी हिटलरच्या सगळ्या जीवनप्रवासाविषयी पुन्हा वाचत असताना या घटनेबाबत वाचलं होतं. ते काल परवा अचानक आठवलं आणि तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं, म्हणूनच हा एपिसोड बनवला. ही कोणत्याही प्रकारची तुलना करण्याचा माझा प्रयत्न नाही. असो, आपल्या संसदेत आग नाही पण धूर निघाला परवा आणि त्यानंतर कालपर्यंत विरोधी पक्षातील तब्बल 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं. ब्रिटिशांनी बांधलेल्या आपल्या जुन्या संसद भवनात लोकशाहीची इतकी पायमल्ली आणि विरोधकांची अशा प्रकारची मुस्कटदाबी झाली नव्हती. ती आता मेड इन इंडिया या नवीन भव्य दिव्य संसद भवनात झाली आहे. तिथे धुराची नळकांडी फोडणाऱ्या दोन्ही तरुणांना प्रवेश करण्यासाठी संसदेत ज्या खासदाराने पास दिले तो भाजपचा खासदार, त्याच्यावर कोणतीच कारवाई नाही. आणि या गंभीर घटनेबाबत देशाच्या गृहमंत्र्यांनी सदनामध्ये खुलासा करावा अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना मात्र निलंबित करण्यात आलं आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की घटना आम्ही कितीही चांगली लिहिलेली असली तरी ती राबवणारे हात जर चांगले नसतील तर तिचा काहीही उपयोग होणार नाही. अलीकडे वारंवार बाबासाहेबांच्या त्या वाक्याची प्रचिती येऊ लागली आहे. लोकसत्ताच्या आजच्या अग्रलेखामध्ये सत्ताधाऱ्यांच्या या हुकुमशाही प्रवृत्तीचा जबरदस्त उपहास करण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे, विरोधी पक्षीयांमध्ये इतके सारे लोकप्रतिनिधी शिल्लक राहत असतील तर आपली जगातील सगळ्यात मोठी आणि परत लोकशाहीची जननी असलेली ही व्यवस्था कशी काय टिकणार. तेव्हा या साऱ्या लोकप्रतिनिधींना सभागृहातून हाकलले त्यासाठी ओम बिर्ला आणि जगदीप धनखड हे निश्चित अभिनंदनाला पात्र ठरतात. समस्त लोकशाहीप्रेमी भारतीय या दोघांचेही ऋणी राहतील, त्यातही धनखड यांचे अधिक. कारण आपले पंतप्रधान हे युगपुरुष आहेत याची जाणीव या अज्ञानी देशाला या धनखड यांच्यामुळेच तर झाली. ते नसते तर इतक्या महान सत्याला आपण सगळे मुकलो असतो आणि देशाचं आपल्या आतोनात नुकसान झालं असतं. तेव्हा त्यांचे याविषयी अधिकाधिक आभार मानून आपण मूळ प्रश्नाला हात घालूया.
हे इतके कसे, म्हणजे विरोधी पक्षीय खासदार इतके होतेच कसे संसदेत, हा तो मूळ प्रश्न. हा प्रश्न कायमचा गायब होणे हीच तर खरी आदर्श लोकशाही. कशाला हवा विरोधी पक्ष? आधुनिक सहमतीच्या राजकारणात त्याचा उपयोगच मुळात काय? विरोधी पक्ष नामशेष होण्यात देशाचंही भलं आहे. उदाहरणार्थ, विरोधी पक्ष नसेल तर सरकारला ईडी, CBI इत्यादी आस्थापनांवरती खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे वायफळ खर्च टळून तो पैसा देशाच्या विकासासाठी वापरता येईल. या पैशातून संसदेच्या दरवाजाशी एखादं नवीन विमानतळ बांधणं किंवा संसदेच्या पोटात जमिनीखाली गंगेचा प्रवाह आणणं अशा प्रकारची महत्त्वाची कामं सरकारला करता येतील. तसेच एकदा का विरोधी पक्ष कायमचे नामशेष झाले की संसदेचं कामकाज अत्यंत सुटसुटीत होईल. प्रश्नोत्तरं, शून्य प्रहर आदी कटाप. विरोधी पक्षीय नाहीत म्हटल्यावर सरकारला कोण काय विचारणार? सत्ताधारी पक्षीय सदस्यांचा सरकारला अडचणीचे प्रश्न विचारण्याचा अवयव मानवाच्या आंत्रपुच्छासारखा कधीच गळून पडलेला आहे. जे काही प्रश्न येतात ते विरोधकांचे, तेही नाहीसे झाले की संसदेचं कामकाज सुरळीत होईल आणि ते लवकर संपवून सत्ताधाऱ्यांना देशभर लोकांच्या मार्गदर्शनासाठी भाषणं आदी करत फिरता येईल. तेव्हा इतके सगळे सकारात्मक मुद्दे लक्षात घेता सभागृहाबाहेर काढले गेलेले विरोधी पक्षीय पुन्हा सदनात येणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी. हे कार्य सिद्धीस नेण्यास खरे तर बिर्ला आणि धनखड हे समर्थ आहेतच. पूर्ण अग्रलेख वाचण्यासारखा आहे, तुम्ही वाचला नसेल तर जरूर वाचा. असो, हिटलरने त्याच्या कार्यकाळात जर्मनीत ज्या काही बाबी केल्या तशाच प्रकारे तंतोतंत साम्य आढळणाऱ्या काही बाबी आणखी एका देशामध्ये मागील 10-12 वर्षामध्ये घडत आहेत. तुम्हाला त्याबाबत अधिक जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल तर हे साम्य तुम्हाला अचंबित करेल या नावाचा एक एपिसोड केला आहे मी आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती काही काळापूर्वी. त्याची लिंक मी या एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. नक्की पहा, आवडेल तुम्हाला. असो, आपला नेहमीचा शेवटचा प्रश्न, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता आठवणीने लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा. आपल्या प्रतिक्रियासुद्धा नोंदवा अवश्य. आजच्या भागात इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.